84 लक्ष योनीमधून जीवात्म्याचा प्रवास, जीवनाचं सातत्य, आत्म्याची अमरता ह्या हिंदू धर्मामधील सर्वमान्य अशा संकल्पना आहेत. आत्म्याच्या अमरतेबरोबरच पूर्वजन्म आणि पूर्वजन्मीतील कर्माप्रमाणे पुनर्जन्म या संकल्पना सुद्धा आधीच्याच संकल्पनेचा एक भाग. आणि जीवन सातत्याची संकल्पना ही तर विज्ञानानं सुद्धा मान्य केलेली संकल्पना आहे. मानवी जीवनाचं किंवा सजीवांचं जीवनचक्र आणि जीवनाची अखंडता आणि जीवन सातत्य ही विज्ञानाला सुद्धा मान्य असलेली संकल्पना आहे आणि सिद्ध झालेली अशीच संकल्पना आहे. पुनर्जन्म, पूर्वजन्म आणि कर्माच्या फळाचं एक भाग म्हणून पूर्वकर्माप्रमाणे पुनर्जन्म ह्या संकल्पना विज्ञानानं सिद्ध होण्यासारख्या नसल्या तरी सुद्धा एक शक्यता म्हणून, किमान पक्षी एक शक्यता म्हणून तरी आपण ती संकल्पना खरी अशी गृहीत धरायला काहीच हरकत नाही. आणि ती जर मान्य केली तर महाभारत काळातील जे व्यक्तिरेखा होत्या, आपणाला नोंद केलेल्या, इतिहासानं नोंद केलेल्या व्यक्तिरेखा आणि महाभारतानं ज्यांची नोंद केलेली नाही अशा व्यक्तिरेखा म्हणजे सर्वसामान्य सैनिक किंवा नागरिक या व्यक्तिरेखा या सुद्धा कुणाचे तरी पूर्वजन्म आणि कुणाचे तरी पुनर्जन्म, कुणाच्या तरी पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे झालेले पुनर्जन्म असा असतील हे मान्य करायला काहीच हरकत नाही. आणि हे जे सर्वसामान्य सैनिक कुरुक्षेत्रावर लढले आणि मृत्युमुखी पडले तेही कुणाचे तरी पुनर्जन्म होते, त्यांचेही पूर्वजन्म होते आणि मृत्यू पडल्यानंतर त्यांना सुद्धा पुन्हा पुनर्जन्म मिळाले असतील हे सुद्धा आपणाला मान्य करावं लागेल, गृहीत धरावं लागेल. आता महाभारतानं नोंद केलेल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांची संख्या ही खूप मोठी आहे. महाभारतामध्ये नोंद केलेल्या ज्या महायोद्ध्यांच्या आणि राणी किंवा राजकन्या यांच्या व्यक्तिरेखा आहेत त्या सुद्धा कुणाचे तरी पूर्वजन्म आहेत आणि त्यांची संख्या खूप मोठी आहे. बहुतांश महाभारतामध्ये येणाऱ्या व्यक्तिरेखा ह्या कुणाचे तरी पुनर्जन्म आहेत, त्यांना पूर्वजन्म आहेत. आणि ही मालिका अगदी पितामह भीष्मांच्या पासून सुरू होते. आणि खरं तर पितामह भीष्मांच्या आधीपासून पितामह भीष्मांचे वडील शांतनू आणि भीष्मांची माता गंगा हे सुद्धा पुनर्जन्म आहेत, ते सुद्धा त्यांना सुद्धा पूर्वजन्म आहेत. शांतनू हा पूर्वजन्मीचा महाभीष हा राजा, तर गंगा ही महाभारतामध्ये आलेली गंगा जी आहे ती अप्सरा कुळातील एक अप्सरा आहे. तर ती ज्या गंगेचा, स्वर्गीय गंगेचा पुनर्जन्म आहे ती स्वर्गीय गंगा ही स्वर्गातील अप्सरा आहे. आणि या दोघांनाही जो शाप मिळतो तो ते दोघं एकमेकाकडं आकर्षित झाले, कामभावनेनं आकर्षित झाले आणि तेही भर दरबारामध्ये सर्व देव आणि ऋषीमुनी बसलेले असताना त्यांनी कामभावनेनं प्रेरित होऊन एकमेकाकडं पाहिलं, म्हणून त्यांना शाप म्हणून हा मनुष्ययोनीतील शाप, मनुष्ययोनीतील जन्म मिळालेला होता. आणि महाभीष राजा हा शांतनू या नावानं नंतर पुनर्जन्म घेतो आणि गंगा, स्वर्गीय गंगा ही अप्सरा कुळामध्ये पृथ्वीलोकी जन्म घेते. आणि त्यांच्या पोटी जे अष्टवसू जन्म घेतात ते सुद्धा शापित असे अष्टवसू आहेत. त्या शापित अष्टवसूंना वशिष्ठ ऋषींनी शाप दिलेला असतो मनुष्य योनीमध्ये जन्म घेण्याचा. याचं कारण असं की वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामधील कामधेनू ही गाय या अष्टवसूंनी चोरण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि या अष्टवसूपैकीच एक म्हणजे ध्यू नावाचा वसू, आणि हा ध्यू नावाचा जो वसू आहे तोच पितामह भीष्म या रूपानं पुनर्जन्म घेतो आणि पृथ्वीलोकी तो पितामह भीष्म म्हणून वावरतो. तो गंगेच्या उदरी जन्म घेतो. सगळेच अष्टवसू गंगेच्या उदरी गर्भामध्ये
जन्म घेतात. त्यापैकी 7 वसूंना गंगा जन्मतःच ती बालकं असतानाच त्यांना पाण्यामध्ये बुडवते आणि मारून टाकते. पण भीष्माना म्हणजे पितामह भीष्माना शांतनूच्या आग्रहाखातर आणि त्यानं विरोध केल्यामुळं ती त्याला जिवंत ठेवते आणि तो पितामह भीष्म. हा झाला पितामह भीष्म. सत्यवती ही शांतनूची नंतरची पत्नी. गंगा शांतनूचा त्याग करते आणि ती निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर सत्यवतीशी शांतनूचा विवाह होतो. ही सत्यवती सुद्धा पूर्वजन्मीची एक शापित अशी स्त्री आहे. ती अच्छोदा नावाची पितरांची कन्या आहे आणि तिच्या पूर्वकर्माप्रमाणे तिला शाप घेऊन पृथ्वीलोकी मानव योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि ती जन्म घेते ती आद्रिका नावाच्या शापित अप्सरेच्या उदरी. ही आद्रिका नावाची अप्सरा मत्स्य रूपानं वावरत असताना यमुनेमध्ये संचार करीत असताना तिच्या उदरी सत्यवतीचा जन्म होतो आणि नंतर तिच्या शरीराला माशाचा गंध येत असल्यामुळं तिला मत्स्यगंधा असं नाव मिळतं. सत्यवतीचंच मत्स्यगंधा हे एक दुसरं नाव. पितामह भीष्म सत्यवती यांचेही हे पूर्वजन्म झाले. त्यानंतर अंबा म्हणजे पितामह भीष्मांना शाप घेऊन पृथ्वीलोकी जन्म तर घ्यावा लागला, पण त्यांच्या मृत्यूचं कारण ठरणारा जो शिखंडी आहे तो शिखंडी म्हणजे पूर्वजन्मीची अंबा. अंबा, अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या 3 कन्या आणि पितामह भीष्म हे त्यांचं विवाह मंडपामधून अपहरण करतात. आणखी त्यांना पळवून आणतात. त्याचं कारण असं की ते या राजकन्यांना जे पळवून आणतात ते आपल्या विचित्रवीर्य या बंधूच्या विवाहासाठी त्या कन्यांचं ते अपहरण करतात. त्यापैकी अंबा ही आपलं शाल्वावरील प्रेम पितामह भीष्मांना सांगते, उघड करून सांगते. तेव्हा पितामह भीष्म तिला शाल्वाकडं परत पाठवून देतात. पण पुढं शाल्व सुद्धा तिला नकार देतो आणि या आंब्याची नंतर खूप मोठी शोकांतिका होते आणि ती शेवटी स्वतःला जाळून घेत असताना, स्वतःच रचलेल्या चितेमध्ये जाळून घेत असताना ती भगवान शिवाची तपश्चर्या करून अशी प्रार्थना करते, असं वरदान मागते की पुनर्जन्म घेऊन तिच्या हातून पितामह भीष्मांचा वध व्हावा. तिला ती संधी मिळाली आणि त्याप्रमाणे भगवान शंकर तिला तिच्या इच्छेप्रमाणे वरदान देतात आणि मग ही अंबा पुढं शिखंडी या नावानं पुनर्जन्म घेते. म्हणजे पितामह भीष्म स्वतःच्या शापित जीवनाचा अंत करण्यासाठी सुद्धा स्वतःच सोय करून ठेवतात असं दिसून येतं. अंबालिका आणि अंबिका या 2 राजकन्या ज्या काशीराजाच्या होत्या त्यांचा मात्र विचित्रवीर्याशी विवाह केला जातो आणि पण विचित्रवीर्याशी जरी त्यांचा विवाह झाला तरी तो निपुत्रिक असतानाच मरतो. आणखीन पुढं मग नियोगाचा अवलंब करून अंबिका अंबालिका यांना धृतराष्ट्र आणि पांडू या 2 पुत्रांची प्राप्ती होते. यापैकी धृतराष्ट्र हा पूर्वजन्मी एक अत्यंत दुष्ट असा राजा होता असं सांगण्यात आलेलं आहे आणि या दुष्ट राजानं हंसाना निष्पाप अशा हंसांचे डोळे फोडलेले होते आणि त्यामुळं पुढं या दुष्ट राजाला जो पुनर्जन्म मिळतो तो जन्मांध धृतराष्ट्र या रूपानं मिळतो आणि त्याची पत्नी गांधारी ही देवी मती हिचा अवतार आहे असं म्हटलं जातं आणि कुंती ही पांडूची पत्नी ही देवी सिद्धी हिचा अवतार आहे असं म्हटलं जातं. गांधारी आणि धृतराष्ट्र यांचे पुत्र दुर्योधन, यापैकी दुर्योधन जो आहे हा दुर्योधन कली या असुराचा पुनर्जन्म आणि तो कलीचा अंश आहे असं म्हटलं जातं. असुराचा अंश असलेला अत्यंत दुष्ट प्रवृत्तींचा
दुर्योधन आणि त्याचे राहिलेले इतर 99 बंधू हे पुलत्स्य वंशातील असुरांचे, राक्षसांचे अंश आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे सगळेच्या सगळे दुष्ट हे कौरव हे कुणाचे तरी पूर्वीच्या असुरांचे आता महाभारत काळामध्ये झालेले अवतार आहेत. पांडवांच्या बद्दल आपणाला माहीतच आहे, ते देवतांचे अंश आहेत. धर्मराज धर्मराज हा यमराजाचा यमधर्म्याचा अंश आहे. तर भीम हा देवांचा सेनापती मरुत याचा अंश आहे आणि अर्जुन हा इंद्राचा अंश आहे. तर नकुल आणि सहदेव हे अश्विनी कुमारांचे अंश आहेत. हे देवपुत्र झाले. आता यानंतर जे अवतार आहेत कौरव आणि पांडव यांच्याशी संबंधित असणारे अशा ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या सुद्धा कुणाचे तरी अंश अवतारच आहेत, कुणाचे तरी पुनर्जन्मच आहेत. म्हणजे त्यांचेही पूर्वजन्म आहेत, त्यांचीही पूर्वकर्माप्रमाणे त्यांनाही जन्म महाभारत काळामध्ये घ्यावे लागलेले आहे. यातील विदुर विदुर हा यमराजाचा मांडव्य ऋषींनी त्यांना यमराजाला शाप दिल्यामुळं त्याने घेतलेला विदुराच्या रूपाने घेतलेला हा अंशावतार आहे. आणि हा विदुर धर्मनीतिज्ञ असतो आणि अत्यंत धार्मिक वृत्तीचा असतो. कौरव पांडवांशी संबंधित असे इतर ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपणाला द्रौपदीचा समावेश करावा लागेल, तिचा उल्लेख करावा लागेल. द्रौपदी ही पूर्वजन्मी एक विधवा ब्राह्मणी असते आणि तिनं भगवान शंकराची तपश्चर्या करून असं वरदान मागितलेलं असतं की तिला पुढील जन्मी पुनर्जन्मामध्ये तिला सर्वगुण संपन्न असा पती मिळावा. आता सगळेच्या सगळे गुण म्हणजे सर्वगुण संपन्न असणं, एका माणसामध्ये सगळेच्या सगळे गुण असणं कदाचित अशक्य असल्यामुळं तिचा विवाह 5 पतीशी होतो अशी महाभारतामध्ये एक कथा आहे. आणि की दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार द्रौपदी ही पूर्वजन्मी मुद्गल ऋषींची पत्नी होती. मुद्गलनी किंवा इंद्रसेना हे तिचं नाव होतं. आणि या द्रौपदीनं भगवान शंकराची तपश्चर्या करून पुढील जन्मी आपणाला सर्वगुण संपन्न असा पती मिळावा असं ही प्रार्थना 5 वेळा केली, म्हणून तिचा विवाह 5 पतीशी झाला असंही महाभारतामध्ये एका कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही द्रौपदी संबंधानं झालं. आता भगवान श्रीकृष्ण ज्याचा वध करतात आणि तो सुद्धा अगदी राजसूय यज्ञामध्ये वध करतात, तो शिशुपाल. शिशुपाल हा तर पूर्वजन्मीचा रावण आणि त्याच्याही आधीचा हिरण्यकश्यपू आणि त्याच्याही आधी तो भगवान विष्णूंचा एक द्वारपाल जय याचा तो अवतार आहे असं म्हटलं जातं. अशी एक हिंदू पुराणामध्ये कथा आहे. म्हणजे शिशुपाल सुद्धा एक अवतार आहे किंवा पुनर्जन्म आहे असं म्हणता येईल. कौरव पांडवांशी संबंधित असे इतर ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं कर्ण ही व्यक्तिरेखा आहे. कर्ण हा एका असुराचा अवतार आहे आणि तो असुर म्हणजे दंभोदभव नावाचा असुर आहे. या दंभोदभव नावाच्या असुराचा कर्ण हा पुनर्जन्म आहे. आणि पांडवापैकी अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा त्याच्या पाठीमागील जन्मी त्याच्या पूर्वजन्मी एक राक्षसच होता. कालयवन नावाचा असुर जो श्रीकृष्णाचा शत्रू होता. कालयवन नावाचा जो असुर श्रीकृष्णाचा शत्रू होता त्याचा पुनर्जन्म म्हणजे अभिमन्यू. आणि त्यामुळंच कदाचित अभिमन्यूचा महाभारत काळी भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्याचं रक्षण करत नाहीत आणि त्याला अल्प आयुष्यामध्येच त्याला मृत्यू येऊ देतात, त्याचं मृत्यूपासून रक्षण करत नाहीत. दुर्योधनाचा मित्र असलेला आणि त्याच्या बाजूनं शेवटचा सेनापती म्हणून युद्ध केलेला अश्वत्थामा हा भगवान शिव आणि यम काल यांचा अंशावतार होता असं म्हटलं जातं. आता हे सगळे अवतार बघितल्यानंतर आणखी हे सगळ्यांचे पुनर्जन्म बघितल्यानंतर
महाभारत काळातील किंवा महाभारतामधील दोन अत्यंत महत्वाच्या व्यक्तिरेखा राहूनच जातात. त्या व्यक्तिरेखा म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण. अर्जुन हा नर या ऋषींचा अवतार किंवा पुनर्जन्म आहे असं म्हटलं जातं. म्हणजे श्रीकृष्णाच्या बाबतीत अनेक वेळा महाभारतामध्ये उल्लेख येतात की की ते नारायण ऋषींचे अवतार आहेत. नारायण ऋषींचा तो पुनर्जन्म आहे आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे नरनारायण ऋषी आहेत असं अनेक वेळा महाभारतामध्ये उल्लेख केले गेलेला आहे. आणि त्यांच्या बाबतीत म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे नारायण ऋषी, तर अर्जुन हा त्यांचाच भाऊ असलेला नर नावाचा ऋषी. नर आणि नारायण यांची जोडी अर्जुन आणि श्रीकृष्ण या रूपानं पुनर्जन्म घेते. आणि श्रीकृष्णाच्या बाबतीत आणखी अत्यंत स्पष्टपणे बोलायचं झालं तर ते तर भगवान विष्णूंचा 8वा अवतार आहेत अशी हिंदू धर्माची मान्यता आहे. आणि त्यामुळे भगवान विष्णूंचाच अवतार असलेले भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वराचेच अवतार आहेत. महाभारतातील या प्रमुख व्यक्तिरेखांच्या अशा पूर्वजन्मीच्या आणि या जन्मातील पुनर्जन्माच्या, महाभारत काळातील त्यांच्या पुनर्जन्माच्या या रहस्य कथा, या कदाचित पौराणिक चमत्कार कथा जरी असल्या तरी सुद्धा त्या अत्यंत चित्तवेधक आहेत. यामध्ये मुळीच शंका नाही. धन्यवाद.